धनंजय मुंडेंनीच माझ्या हत्येचा कट रचला होता आणि त्यासाठी तब्बल 2.5 कोटींची सुपारी सुद्धा धनंजय मुंडे आणि मुंडेंच्या कार्यकर्त्यांनाच दिल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट हा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। खरं तर राज्याला हादरवणारी बातमी काल समोर आली होती, ते म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या घातपाताचा किंवा हत्येचा कट रचण्यात आल्याचा गौप्यस्फोट जरांगेंनी स्वतः केला होता। आणि याशिवाय त्यांचे जे बीडमधले सहकारी आहेत गंगाधर काळकुटे यांनी सुद्धा याविषयी बीड एसपी आणि जरांगेंच्या समर्थकांनी जालना एसपी या दोन्ही खरं तर पोलीस अधीक्षकांकडे आपापल्या तक्रारी आणि निवेदनं दिली होती। आणि त्यामध्ये त्यांनी थेट मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याचं आवाहन केलं होतं। याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल मनोज जरांगे पाटलांनी ज्यावेळी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी पुराव्यासह आपण नेत्याचं नाव जाहीर करू असं म्हटलं होतं, कारण कालपर्यंत मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचणारा माणूस हा बीडमधला एक मोठा नेता असल्याचं बोललं जात होतं। पण आज खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः पत्रकार परिषद घेतली आणि सोशल मीडियावर काल खरं तर ज्यांना ट्रोल केलं जात होतं किंवा ज्यांच्या नावानं जरांगे समर्थक खडे फोडत होते त्यांचंच नाव आज जरांगेंनी पुन्हा एकदा बोलून दाखवलं आणि मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट हा बीडमधल्या परळीतले बडे नेते धनंजय मुंडेंनीच रचल्याचं आज त्यांनी माध्यमांसमोर येऊन सांगितलंय। आणि स्वतः मनोज जरांगे पाटलांनी याविषयी सांगताना किंवा हा गौप्यस्फोट करताना अनेक महत्त्वाचे दावे केले। एक म्हणजे जो धनंजय मुंडेंनी कट आखला होता त्यानुसार त्यांनी कांचन नावाचा त्यांचा जो बीडमधला माणूस आहे तो धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याचं जरांगेंनी म्हटलंय। आणि हा कांचन नावाचा माणूस हा खरं तर खुणे नावाच्या व्यक्तीला भेटला आणि मग दादा गरुड आणि खुणे हा खरं तर जरांगेंचा जुना सहकारी आहे। या दोघांच्या सहकार्यानं खरं तर जो कांचन नावाच्या व्यक्तीने तो आपल्या हत्येचा कट रचल्याचं आज जरांगेंनी स्पष्ट केलंय। आता इथे धनंजय मुंडेंचं नाव सांगताना त्यांनी असं स्पष्ट म्हटलंय की बीडमधल्या एका शासकीय रेस्ट हाऊसवर खरं तर धनंजय मुंडेंची एक प्रशासकीय किंवा महत्त्वाची बैठक सुरू होती, पण ज्यावेळी मुंडेंना याची कल्पना आली की खुणे आणि दादा गरुड हे दोन व्यक्ती आपल्या भेटीला आले त्यावेळी त्यांनी ती महत्त्वाची बैठक अर्धवट सोडली आणि थेट ते त्या दोघांच्या भेटीसाठी गेले। तिथे त्यांनी त्या दोघांशी संवाद साधला आणि यावेळी खरं तर धनंजय मुंडेंनी मनोज जरांगेंच्या हत्येचा जो सगळा कट आहे त्या कटकारस्थानाचे मूळ हे धनंजय मुंडे असल्याचं जरांगेंनी आज पुन्हा एकदा अधोरेखित केलंय आणि त्या संदर्भात त्यांनी आपल्याकडे पुरावे असल्याचा सुद्धा दावा केलाय। आता पुरावे ते माध्यमांसमोर आणणार आहेत, पण सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, पोलीस तपास यंत्रणेकडे आहे, त्यामुळे मला पुढचे 4 दिवस द्या, मग माझ्याकडे असलेले पुरावे हे मी महाराष्ट्रासमोर आणेन आणि जो बीड जिल्ह्याला लागलेली जी कीड आहे किंवा वंजारी समाजाला लागलेली जी कीड आहे किंवा नासक्या असा वगैरे उल्लेख करत त्यांनी खरं तर धनंजय मुंडेंवर पण आसूड ओढला आणि आपल्या टीकेची सगळी खरं तर जी टीकेचा रोष होता जरांगेंचा हा धनंजय मुंडेंप्रती होता हे त्यांनी आज स्पष्ट केलंय। कारण धनंजय मुंडे यांच्याबाबत सांगायचं झालं तर धनंजय मुंडे विरुद्ध मनोज जरांगे हे जे समीकरण आहे हे आपण संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून बघतोय। कारण संतोष देशमुखांची ज्यावेळी हत्या करण्यात आली त्या हत्येचा मास्टरमाइंड हा धनंजय मुंडेंचा लेफ्ट हँड राईट हँड जो मुंडेंचं बीडमधलं सगळं वर्तुळ सांभाळायचा त्या वाल्मिक कराडनं आखल्याचं समोर आलं। त्याच्यावर ज्यावेळी टीका करण्यात आली त्यावेळी सुद्धा सगळ्यात आधी धनंजय मुंडेंनी तो आपला माणूस असल्याचं जाहीर केलं, पण हेच कुठेतरी त्यांना अडचणीचं ठरलं। त्यामुळे आता धनंजय मुंडेंचा पाय हा आणखी खोलात गेलाय, कारण खरं तर एका प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्रीपद गमवावं लागलं, राज्यातल्या मंत्रिपदाचा सुद्धा त्यांना राजीनामा द्यावा लागला। त्यामुळे मंत्रिपद गमावलेल्या धनंजय मुंडेंना खरं तर आता फक्त आमदार परळीचे आमदार अशीच त्यांची ओळख आहे आणि ते बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राहिलेत, पण कुठेतरी मंत्रिमंडळात नसणं हे सुद्धा त्यांना कुठेतरी खूपताना दिसतंय आणि त्याविषयी खरं तर ते अनेकदा बोलले सुद्धा आहेत। आणि मग मागच्या काही काळात त्यांच्यावर झालेला मीडिया ट्रायल याच्यावर बोलताना सुद्धा त्यांनी आपण कसे गप्प राहिलो असं वगैरे म्हटलं होतं, पण आज मनोज जरांगे पाटलांनी खरं तर त्यांच्याच हत्येचा कट हा कसा धनंजय मुंडेंनी आखला त्याविषयीचा सगळा घटनाक्रम सांगितला। याविषयी त्यांनी खरं तर एका बीडमधल्या एका फाट्याजवळ कसे धनंजय मुंडे हे आरोपींची वाट बघत 2 तास
थांबले होते आणि मग पुढे त्यांनी खरं तर फक्त ही बैठक बीडमध्येच झाली का असं नाही, मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावर सुद्धा भाऊबीजेच्या दिवशी कट रचण्यासंदर्भातली महत्त्वाची बैठक झाली आणि मग ऐन दिवाळी ज्यावेळी खरं तर महाराष्ट्र सण साजरा करत होता त्यावेळी खरं तर धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी जे दादा गरुड आणि अमोल खुणे हे जे दोन व्यक्ती आहेत, जे आरोपी आहेत, ज्यांना खरं तर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं तपासासाठी ताब्यात घेतलंय, त्यांच्याकडून खरं तर त्यांनी ही सगळी कटाची आखणी केली होती आणि त्यासाठी त्यांना आधी 2 कोटींची आणि मग नंतर एक्स्ट्राचे 50 लाख अशी मिळून 2.5 कोटींची ऑफर दिली होती आणि सुपारी दिली होती असा दावा आज मनोज जरांगे पाटलांनी दिलेला म्हणजे केलेला आहे। आणि मनोज जरांगे पाटलांचे जे समर्थक आहेत त्यांनी खरं तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सुद्धा याविषयीची जी काही त्यांची जी बाजू होती, त्यांचं जे निवेदन होतं ते दिलं होतं। तर पोलिसांना दिलेल्या निवेदनात सुद्धा जरांगे समर्थकांनी काय म्हटले तेही मी आपल्या समोर सांगते, कारण जरांगेंनी आज पूर्ण घटनाक्रम सांगितलाय, पण या घटनाक्रम सांगताना सुद्धा त्यांचा वारंवार जो मराठा समाजाला धरून ठेवण्याचा किंवा त्यांचं जे मराठा समाजाविषयी असलेली त्यांची जी बांधिलकी आहे त्याविषयी त्यांनी मराठा समाज बांधवांना सुद्धा शांत राहण्याचं आवाहन केलंय। कारण ज्यावेळी 2 समाजाचे नेते एकमेकांसमोर उभे ठाकतात त्यावेळी खरं तर समाजात संघर्ष होऊ शकतो आणि त्याचीच कुठेतरी एक आज जबाबदारी ना खरं तर ते मराठा समाजाला आवाहन करत होते की मी काहीही बोललो। पत्रकार परिषदेच्या सुरुवातीचे 5 ते 7 मिनिटं जरांगे फक्त आपल्या समर्थकांना, मराठा समाज बांधवांना हे शांतता आणि संयम राखण्याचं आवाहन करत होते। पण त्यानंतर ज्यावेळी जरांगेंनी खरं तर कालपर्यंत ज्यांचं नाव चर्चेत होतं किंवा कालपर्यंत ज्यांच्या नावाची चर्चा होत होती त्यांच्याच नावाचा उल्लेख केल्यानंतर मात्र सगळेजण शॉक झाले की बीड मधला सगळ्यात बडा नेता म्हणजे धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडेंनीच जरांगेंच्या हत्येचा कट रचला होता। आणि मग याविषयी जरांगेंनी असं म्हटलंय की आपल्या हत्येचा कट हा थेट गोळ्या झाडूनच होता का, तर असं नाही, त्याविषयी 3 प्लॅन्स होते। एक म्हणजे जेवणातून विषबाधा करण्याचा प्लॅन होता, दुसरा म्हणजे एके ठिकाणी आपण गेलो असता गाडीनं ठोकर देऊन अपघाताचा बनाव करून घातपात रचण्याचा कट होता आणि तिसरा बनाव हा माईट बी गोळ्या झाडून असेल किंवा कुठल्याही प्रकारे हेरून असेल किंवा आपले सोशल मीडियावर आपली बदनामी करून व्हिडिओ व्हायरल करून असेल, म्हणजे कुठल्या प्रकारे हे सगळं कट कारस्थान आखलं गेलं याविषयीची चौकशी खरं तर पोलिसांनी करावी। आणि याच संदर्भात बोलताना खरं तर त्यांनी बीड मधली एक परिस्थिती आहे किंवा एक सिच्युएशन आहे ती सुद्धा अधोरेखित केली की बीड मधल्या प्रत्येकाच्या गाडीत म्हणजे सध्या बीड म्हटलं तर बीड हे गुन्हेगारीची एक प्रकारे ती निशाणी झाली आहे की काय असं आपण म्हणू शकतो, कारण बीड मधून गुन्हेगारी थांबायचा विषय घेत नाहीये। त्यामुळे बीड मधून ज्यावेळी गुन्हेगारी थांबत नाही आणि बीड मधल्या गुन्हेगारीचे दिवसेंदिवस नवनवीन व्हिडिओ समोर येत असतात त्याचवेळी बीड मधल्या सुशिक्षितांना खरं तर गुन्हेगारीकडे वळवण्याचं काम धनंजय मुंडेंनी केल्याचा आरोप सुद्धा आज जरांगेंनी केला। यावेळी तर त्यांनी अगदी गाडीत बसणाऱ्या व्यक्तीच्या सीट खाली सुद्धा मोबाईल फोन ठेवला जातो आणि तिथे रेकॉर्डिंग केली जाते आणि मग गाडीमध्ये होणारा सगळा संवाद रेकॉर्ड केला जातो। त्यामुळे जी कटकारस्थानं आखली जातात ही कशा प्रकारे आखली जातात, कधी कधी एखादी गाडी धुवायला जर गेली तर तिथे वॉशिंगच्या त्या सेंटरवरती त्या गाडीखाली GPS लावलं जातं, मग त्याविषयी सुद्धा पोलिसांनी चौकशी करावी। आणि एकूणच हा सगळा जो कटकारस्थानाचा कार्यक्रम आहे, जो काही घटनाक्रम आहे तो खरं तर जरांगेंनी आज महाराष्ट्रासमोर मांडला। यावेळी त्यांनी पुरावे देताना मात्र एवढं स्पष्ट केलंय की आधी हे पुरावे पोलिसांकडून याच्यावर काम होऊ देत आणि त्यानंतर पत्रकार बांधवांना आपण आजच्या आज ऐकवू, पण संबंध महाराष्ट्राला ते पुरावे ऐकवण्यासाठी त्यांनी पुढच्या 4 दिवसांची मुदत मागितली। त्यामुळे खरं तर राज्याचा मंत्री राहिलेला माणूस, एखाद्या मोठ्या घरातून जी व्यक्ती येते म्हणजे गोपीनाथ मुंडेंचे पुतणे विद्यमान ज्या पर्यावरण मंत्री आहेत पंकजा मुंडे यांचे चुलत बंधू म्हणून धनंजय मुंडे आहेत। धनंजय मुंडेंची सलगी ही खरं तर जशी भाजपशी आहे तशीच त्यांची अजित पवारांशी असणारी त्यांची जी एक वेगळी स्टाईल आहे किंवा त्यांच्यातलं जे नातं आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे अजित पवारांनी त्यांना कायम धनंजय मुंडेंना उजवं केलंय आणि त्यांना कायम मोठं करण्यात म्हणजे अजितदादांचा हात होता असंही राजकीय वर्तुळात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत
अंतर्गत बोललं जातं, पण याच धनंजय मुंडेंमुळे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा सुद्धा मलिन होताना दिसते। आणि आता जरांगेंनी ज्यावेळी धनंजय मुंडेंवर आरोप केले, त्यामुळे आता धनंजय मुंडेंना खरं तर एवढ्या गंभीर स्वरूपाचे आरोप केल्यानंतर धनंजय मुंडेंना या आरोपांना प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे आणि त्याची खरं तर तयारी त्यांनी सुद्धा केलेली दिसते। आणि त्यामुळे थोड्याच वेळात धनंजय मुंडे सुद्धा स्वतः पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडणार आहे। त्यामुळे आपल्याला ते व्हिडिओ सुद्धा धनंजय मुंडेंची बाजू सुद्धा सकाळच्या सर्व प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे। पण मी जसं आधी सांगितलं तसं की बीड पोलीस जी जरांगेंच्या समर्थकांनी तक्रार दिली होती, त्या तक्रारीत त्यांनी नेमकं काय म्हटलं होतं आणि मग हा जो मुंडेंनी जरांगेंच्या हत्येचा जो कट रचला होता तो कसा समोर आला हे सुद्धा खरं तर यातून स्पष्ट होत आहे। त्यामुळे मी आपल्याला ते जे पोलिसात दिलेलं पत्र आहे ते आधी वाचून दाखवते, मग आपल्याला एक आयडिया येईल की ही जी नावं घेतलेली माणसं आहेत ही नेमकी कोण आहेत आणि मग जरांगेंनी आज पत्रकार परिषदेत म्हणताना मुंडेंना कसं एक टार्गेट केलंय। तर त्यांनी असं जे गंगाधर काळकुटे आहेत त्यांनी अर्ज केलाय खरं तर बीड पोलीस अधीक्षकांना आणि जालना पोलीस अधीक्षकांना, मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी, कट रचून देणाऱ्या आणि व्यक्तींविरुद्ध कार्यवाही करण्याबाबत असं त्यांनी म्हटलंय। आणि मग तिथे त्यांनी म्हटलंय, मी गंगाधर सीताराम काळकुटे गेले 2 वर्षांपासून मनोज दादांसोबत आरक्षण लढण्यासाठी काम करतो, त्यांचे सोबत सतत असतो। दिनांक 4 नोव्हेंबर 2025 म्हणजेच 3 दिवसांपूर्वी खरं तर दुपारी 3 वाजता मी आणि मनोज जरांगे पाटील आणि इतर सहकारी आम्ही पांडुरंग वसंतराव तारक म्हणजे जे अंतरवाली सराटी जे जरांगेंचं मूळ गाव आहे त्या गावचे सरपंच आहेत, त्यांच्या फार्म हाऊसवर असताना दुपारी 3:30 वाजता दादा गरुड नावाचा व्यक्ती मनोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी आला आणि त्यानं अमोल खुणे आणि इतर अनोळखी लोकांसोबत मनोज जरांगे पाटील साहेबांचा घातपात करण्याचा कट एका राजकीय नेत्यानं रचलेला असून त्यासाठी अमोल खुणे व दादा गरुड यांना 2.5 कोटी रुपये तो राजकीय नेता देणार असल्याचं त्याने कळवलं। याबाबतचं संभाषण सुद्धा मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात आलंय। त्यानुसार पुन्हा तो आज दिनांक 5 नोव्हेंबर म्हणजे ज्या दिवशी तक्रार दिली ती तारीख 2 दिवसांपूर्वीची 5 नोव्हेंबर रोजी वरील पत्त्यावर पांडुरंग तारक यांच्या फार्म हाऊसवर माझ्यासह मनोज जरांगे पाटील यांचे विश्वासू 15 ते 20 सहकारी उपस्थित असताना अंदाजे 5:30 वाजता दादा गरुड हा पुन्हा आला आणि त्याने वरील आमच्या सर्वांच्या समक्ष माननीय मनोज जरांगे पाटील यांचा घातपात करण्याचा कट एका राजकीय नेत्याच्या चिथावणीवरून रचलेला आहे आणि त्यासाठी 2.5 कोटी रुपये तो नेता देणार असल्याचं सुद्धा त्याने सांगितलं आणि ते सर्वांसमक्ष कबूल केलं। याबाबतचे तेथे हजर असलेल्या आमच्या सहकाऱ्यांनी त्याचे वरील संभाषण आणि कबुली मोबाईल कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केलेली आहे। यानंतर रात्री 9:05 दरम्यान अमोल खुणे हा पांडुरंग तारक यांच्या फार्म हाऊसवर आला। त्या ठिकाणी आम्ही सर्वजण हजर असताना त्याने सुद्धा कबुली दिली की त्याने आणि दादा गरुड याने राजकीय नेत्याच्या सांगण्यावरून मनोज जरांगे पाटलांचा घातपात करण्याचा कट रचलाय। याबाबतचे त्याचे संभाषण सुद्धा मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आले आहे। तरी मनोज जरांगे पाटील यांच्या घातपात करण्याचा कट रचणारे अमोल खुणे, दादा गरुड व इतर एक राजकीय नेता आणि त्याचे इतर सहकारी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करून त्यांना अटक करण्यात यावे असा जो अर्ज आहे खरं तर तो गंगाधर काळकुटे यांनी जालना पोलीस अधीक्षकांना पाठवलेला आहे। आणि मग या तक्रारीनंतर अमोल खुणे आणि दादा गरुड या 2 व्यक्तींना खरं तर पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांची चौकशी सुरू आहे। आणि याच दोघांनी व्यक्तींविषयी खरं तर बोलताना जरांगे पाटलांनी हे सुद्धा नमूद केलंय की त्यांच्याकडे प्रचंड माहिती आहे की जो धनंजय मुंडे नी कट आखला होता तो कट नेमका कशा स्वरूपाचा होता आणि त्या जे 2 आरोपी आहेत त्यांच्याकडे फक्त जरांगे पाटलांविषयीच नाही तर अगदी पंकजा मुंडे असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, इतर व्यक्तिमत्व असतील, राजकीय नेते मंडळी असतील, त्यांच्याविषयी सुद्धा त्या दोघांकडे खूप माहिती आहे। त्यामुळे पोलिसांनी त्याविषयी सखोल चौकशी करावी, तपास करावा आणि हे जे प्रकरण आहे जरांगेंच्या हत्येचा कट रचण्याचं जे धनंजय मुंडेंनी आखल्या कटकारस्थान रचल्याचा आरोप जरांगेंचा आहे, त्यामुळे आता हे प्रकरण आणखी पुढे कुठे जातंय, जरांगेंनी केलेल्या आरोपांना धनंजय मुंडे काय प्रतिक्रिया देत आहेत, त्याला कसं प्रत्युत्तर देतात हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे। तरी जरांगेंनी जे आज आरोप केले त्याविषयीची आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। तुर्तास इथेच थांबूया, तोपर्यंत पाहत रहा सकाळ।